आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली असून 21 दिवसांपासून बंद असलेला कल्लोळ येडुरा बंधारा अखेर वाहतुकीस खुला झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. परिणामी बंधारा वाहतुकीस बंद करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नदीचा प्रवाह ओसरला आणि कल्लोळ येडूर बंधाऱ्यावरून वाहतूक पुन्हा सुरू झाली. बंधारा बंद झाला की 15 किलोमीटरचा वळसा. कल्लोळ येडूर बंधारा बंद असताना कल्लोळ एकसंबा परिसरातील वाहनधारकांना पर्यायी मार्गाने सुमारे 15 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहनांचे इंधन, वेळ आणि वाहतूक खर्च वाढून नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. श्रावण महिन्यात येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर देवस्थानास दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. एकसंबा मार्गे कल्लोळ बंधाऱ्यातून येडूरकडे जाणे हा भाविकांसह परिसरातील नागरिकांसाठी जवळचा व सोयीचा मार्ग आहे. त्यामुळे बंधारा बंद झाल्यास केवळ स्थानिक वाहनधारकच नव्हे तर भाविकांसाठीही मोठा फटका बसतो. नवीन पुलाचे काम रखडू नये. दरवर्षी पावसाळ्यात बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता असताना नागरिकांना 15 किलोमीटरचा वळसा घालण्याची वेळ येते. त्यामुळे कल्लोळ परिसरातील नव्या वाहतूक पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत रखडू नये आणि ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी जोरदार मागणी नागरिकातून होत आहे. नवा वाहतूक पूल पूर्ण झाल्यास पावसाळ्यातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून हजारो वाहनधारकांचा वेळ, इंधन आणि पैसा वाचणार आहे. SV न्यूज, विष्णू शिंगाडे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.